तर मागच्या 10 वर्षामध्ये जी कामं झाली ती संपूर्ण कामं पांडुरंग पवारसाहेबांच्या माध्यमातून झाली. कारण ग्रामीण आणि ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता म्हणून आपण त्यांच्याकडे जातो. त्यांच्यामार्फत मग जिल्हा परिषद असेल, नियोजन मंडळ असेल किंवा कवर्ग दर्जाचा निधी असेल, या माध्यमातून ते प्रत्येक ठिकाणी गावागावात जाऊन त्या ठिकाणी गावात जाऊन काय करणं गरजेचं आहे, म्हणजे प्राधान्य कशाला दिलं पाहिजे या दृष्टिकोनातून ते काम करतात. आणि निश्चित स्वरूपात जगदंबा मातेच्या मंदिर परिसरामध्ये खूप मोठं काम त्यांनी उभं केलं आणि आज तो परिसर इतका सुंदर झालेला आहे. त्याच पद्धतीनं गावामध्ये जगदंबा मातेच्या मंदिराला क वर्ग दर्जा मिळवण्यासाठी सुरुवातीपासून त्यांनी खूप मेहनत घेतली. म्हणजे इतकी मेहनत घेतली की ज्या गावाच्या मंदिराला क वर्ग दर्जा मिळालेला आहे त्यांची फाईल आम्हाला देण्यापासून तर ती फाईल कशी बनवायची, त्या फाईलपासून स्वतः अजितदादांपर्यंत मंत्रालयात आमच्या समवेत येऊन मग त्या अजितदादांच्या माध्यमातून ती फाईल तयार करण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी क वर्ग दर्जा आपल्या मंदिराला मिळवून दिला. वाडी वस्तीचा विचार जर केला तर प्रत्येक गावातील म्हणजे आपल्या गटातील 14 साधारणपणे मला वाटतं 12 गावं असतील, 7 आणि 5 12 गावाच्या प्रत्येक गावातल्या वाडी वस्तीवरचा रस्ता त्यांना माहिती आहे. म्हणजे छोटे मोठे रस्ते त्यांना माहिती आहेत आणि त्या रस्त्यावर काय काम केलं पाहिजे, आपल्या शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेमध्ये पोहोचवण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही या दृष्टिकोनातून ते नेहमी प्रयत्नशील असतात. आणि त्या भागाचे रस्ते करण्याचं काम त्यांनी खूप केलेलं आहे. काही भागामध्ये काँक्रिटीकरण झालेलं आहे, काही भागामध्ये खडीकरण झालेलं आहे, काही भागामध्ये डांबरीकरण झालेलं आहे. त्याचप्रमाणे आपलं गावठाण असतं किंवा आपल्या वाडी वस्तीवरची जी मंदिरं असतात, छोटी मोठी मंदिरं, त्या ठिकाणी त्या मंदिरासमोर सभा मंडप करून त्या ठिकाणचं वातावरण एक भाविक अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचं काम ते करत असतात. आणि म्हणून आता ह्या निवडणुकीमध्ये खरं तर जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे. म्हणजे त्यांना तिकीट पक्षाचं जरी नाही मिळालं पण जनतेने ही निवडणूक हातात घेतल्यामुळं का जनतेने सांगितलं पवारसाहेब तुम्ही उभं राहा किंवा तुमच्या सुनबाई उभं करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. याचं कारण असं आहे की त्यांनी त्या गावामध्ये केलेला विकास म्हणजे खोडदगावचं सांगत नाही तर ह्या पंचकृषीमध्ये केलेला विकास हा खूप महत्त्वाचा आहे. कारण त्या माणसाला ती कामाची पद्धत आणि गेले 40 वर्षाचा प्रशासनातला अनुभव हा त्यांच्या पाठीशी असल्यामुळं आज कविताताई ह्या त्यांच्या सुनबाई आहेत आणि निश्चित स्वरूपात त्याही सुशिक्षित आहेत, कम्प्युटर इंजिनियर आहेत. निश्चित प्रशासनाचा त्यांचा अनुभव घेऊन आपल्या भागाचा विकास निश्चित करतील आणि या ठिकाणच्या परिसरामध्ये त्यांचंच नाव घेतलं जातं की रिक्षाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्ही रिक्षा ह्याच उमेदवाराला निवडून देणार आहोत.